1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मी आवळ्याचं क्यूब केलेलं आहे, ज्यूस करून ते मी आईस क्यूबच्या ह्याच्यानं आईस क्यूबमध्ये म्हणजे करून तयार करून मी आता फ्रीझरमध्ये ठेवून हे रोज एक पाण्यामध्ये घेते. असं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे टिकणार पण आहे. जर ज्यांच्याकडे आवळा अवेलेबल नसते ते एकदम करून असं ठेवायचं आणि एक एक रोज ग्लासमध्ये पाण्यात घ्यायचं आणि आवळ्याचा ज्यूस तुम्हाला रोज बनवायचं म्हणजे होत नसेल तर हे आयडिया भारी आहे. आणि दुसरा, जर तुमच्याकडं आवळा अवेलेबल नसते ना एक एकदा ते असं करून ठेवावं, खूप दिवस टिकते आणि हे तुम्हाला शरीरासाठी चांगलं आहे, तर नक्की करून बघा. सकाळचं वाजलेलं आहे 7. तर मी सकाळी 5ला उठून वॉकिंगला जाऊन हॅलो हाय गुड मॉर्निंग. तर मी ज्योती बोलते, ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सकाळी एवढं पटपट कोबी कट केले आणि कोबी कट करून स्वच्छ धुवून हे आपलं भाजून घेत आहे मी कढईमध्ये. आणि इथं बघू शकता तुम्ही चपात्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. आणि काळजीनं आम्हाला आंबा दिलेलं होतं काकूनं. तर आता ती कैऱ्याची चटणीसुद्धा करणार आहे. तर आज आहे आमचं ॲनिव्हर्सरी. तर हे आपलं कोबी छान असं भाजत आहे आणि ह्याच्यासाठी मी हिरवी मिरची आणि आलं थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेते. हे आपलं जेवण झालेलं आहे. तर मी जेवत आहे आता. अजून एक तुम्हाला सांगायचं, तर नेल पॉलिश खराब होत असेल तर हे फ्रीजमध्ये असं कंटेनरमध्ये ठेवा एकदम, आणि हे घट्ट होणार नाही, म्हणजे पातळ लागणार तुम्हाला नेल पॉलिश आणि चांगले टिकते. हे असं करून बघा तुम्ही नक्की. आहे आज आमचं ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही चाललेलो आहे हॉटेलला. तर हॉटेलचं नाव आहे पंकज. तर जाऊया पहिल्यांदा पंकज हॉटेलला आलो आहे आणि ह्यांची सिस्टमॅटिक अगदी योग्य होतं आणि चांगलं होतं ह्यांचं. हे बघा जेवण, आणि 4 प्रकारच्या भाज्या, पापड आणि